नमस्कार मैत्रिणींनो, मी अरुणा आणि माझा अरुणास फूड सफारी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवत आहे गुळाची लापशी। तर गुळाची लापशी ही कशी बनवायची तर चला तर व्हिडिओ बघूया। गुळाच्या लापशीला लागणारे साहित्य हे बघा, हा गव्हाचा भरडा आहे। हा मी बारीक घेतलाय। दोन प्रकारचा भरडा भेटतो, जाड आणि बारीक, तर मी बारीक वापरलाय। त्याच्यामध्ये ड्राय फ्रूट टाकायला घेतलेले आहेत, काजू आणि बदाम। नंतर हे घेतलेले आहे सुंठ। एक वाटी भरडा घेतला तर एक वाटीला एक वाटी कापलेला बारीक चिरलेला गूळ घेतलाय आणि सुक्या खोबऱ्याचे बारीक असे कापून काप्स घेतलेत। आणि ही आहे सुंठ, बडीशोप बारीक करून बडीशोपची पावडर आणि सुंठ हे दोन टाकलेलं आहे। तर सुरुवातीला आता प्रथम कढई ठेवायची। कढई ठेवल्याच्या नंतर 2 ते 3 चमचे तूप घालायचं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप घाला, जेवढं तूप जास्त घाला त्या शिऱ्याची चव, या लापशीची चव अजून छान लागते। तर मी 2-3 चमचेच घातलेला आहे आणि असं सारखं हलवत राहायचं तूप टाकून। तो जो भरडा आहे, भरड्याचा कलर बदलतो आणि एकदम मंद आचेवर हळूहळू हे असं हलवून घ्यायचं। तर हलवल्याच्या नंतर बघा, हा जो भरडा आहे त्याचा कलर बदलून थोडासा पांढरा झालेला आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे। तर सारखं असं चमचा चालवत राहा, कारण खाली करपायला नाही पाहिजे भरडा आपला, त्याच्यामुळे हलवत राहायचं। आणि हा हलवायचा झाल्याच्या नंतर आता मी थोडंसं तूप टाकून जे ड्रायफ्रूट होते ते मी तुपामध्ये तळून घेते। तर हे बघा, आता तळून घेतले आहे। पाणी आता जे भरडा ठेवला होता तो कढईमध्ये ठेवून त्याच्यामध्ये जेवढा मी भरडा घातलेला आहे 1 वाटी, तर 1 वाटीला मी 3 ते 4 वाट्या पाणी ओतलं आहे। तर तुम्हाला जर हा लापशी जास्त सुकी आणि अशी सुटसुटीत पाहिजे असेल तर तुम्ही 1 वाटी भरड्याला 2 वाटे पाणी घाला। मी इथे 4 वाट्या घातल्यात आणि झाकून ठेवले। आता तर छान शिजून घ्यायची, अशी उकळी द्यायची। हे बघा, असा मस्त फुललाय आणि मोकळा आणि सुटसुटीत हा आपला लापशी झालेली आहे। तर आता इथे असं शिजल्याच्या नंतर आपल्याला याच्यात मी घालते याच्यामध्ये गूळ घातलेला आहे बारीक चिरलेला, आणि हा गूळ छान असा मिक्स करून घ्यायचा, पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित। हा बघा, असा गूळ आणि आपली लापशी एकदम एकजीव झालेली आहे। आता याच्यामध्ये जे आपण साहित्य ठेवलेलं आहे ते टाकूया। सुरुवातीला मी 2 चमचे बडीशोप टाकलेली आहे, कच्ची बडीशोप वाटून घेतली ती टाकली 2 चमचे। नंतर सुंठ पावडर टाकली 1 चमचा। हे व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं हलवून। बघा, खूप असा छान वास सुटला आता लापशीचा। तर खूप कमी साहित्य लागतं ही लापशी बनवायला, जास्त साहित्य लागत नाही। आता जे ड्रायफ्रूट होते मी तळून घेतलेले ते त्याच्यात टाकलेत। हे मी खोबऱ्याचे जे बारीक तुकडे केलेले होते काप्स, ते पण मी तुपामध्ये तळून घेतलेले होते, ते पण मी टाकून दिले, त्याच्यात घातलेत। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून हलवायचे आणि छानपैकी अजून आपल्याला ह्याला दणदणीत असं उकळी झाकून ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची चांगली दणदणीत। हे बघा, वाफ काढून घेतले। आहा, किती छान झालाय, एकदम मोकळा सुटसुटीत झालाय हा शिरा, सॉरी लापशी। तर ही लापशी तयार आहे। 5 ते 7 मिनिट याला शिजवायला गेले लापशीला, झाकून ठेवून अशी वाफ काढून घेतली परत 2-3 मिनिटासाठी। खूप दाणेदार आणि मोकळा आणि सुटसुटीत असं झालेला आहे। आता याच्यानंतर मी बनवते कढी। या शिऱ्यासोबत जी कढी आपण बनवतो त्यासाठी बघा लागणारे साहित्य: कोथिंबीर, दही आणि चण्याचं पीठ आणि बारीक केलेले शेंगदाणे। हे सगळं आपल्याला एका बाउलमध्ये दही घालायचे। दही घेऊन त्याच्यामध्ये डाळीचं पीठ, शेंगदाण्याचं बारीक केलेले शेंगदाणे, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचा हळद टाकायची। हळद पण त्याच्यात मिक्स करून घ्यायची। बारीक आपला जो ठेचा करून घेतला होता मिरचीचा, तो तुमचा कमी तिखट जास्त तिखट तुमच्या आवडीनुसार करा। मी इथे 8 ते 10 मिरच्या बारीक करून या दह्यामध्ये मिक्स करून असं बॅटर तयार केलेलं आहे। तर तुम्हाला किती पातळ पाहिजे कढी की जाड पाहिजे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका। तर बघा, मी अशी पाणी टाकून आणि त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहे। हळद पण टाकली
तर शिऱ्यासोबत जे आपण कढी आणि भात बनवतो ना, ह्याचं खूप छान असं चव लागते. आता बघा, मी कढी बनवायला सुरुवातीला प्रथम कढई ठेवली, त्याच्यामध्ये जिरा आणि कढीपत्ता टाकले, मोहरी टाकली. मोहरीला आणि जिऱ्याला चांगले तडतडले का त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता घातला, नंतर लसूण घातला. आता हे तेलामध्ये चांगलं असं परतून गरम करून घ्यायचं सगळी आपली फोडणी अशी गरम करून घेतली बघा, हलवून व्यवस्थित. आणि जे बेटर तयार करून ठेवलं होतं दह्यामध्ये, त्याच्यामध्ये ते आता आपल्याला सोडायचं आहे. तर बघा, छानपैकी असा लसूण एकदम लाल झालेला आहे चांगला. आता हे बेटर टाकायचं आणि अशीपैकी कडकडीत फोडणी घालून घ्यायची. आहा, किती छान बघा, ही कढी मस्त झाली आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं मी मीडियम त्या कढीचे सारण ठेवलेलं आहे. तर ही आपली कढी तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते, मला जरा जाडसर वाटलं, कारण शिऱ्यासोबत आपण चमच्याने ही कढी पितो, त्याच्यामुळे थोडीशी पातळ करण्यासाठी मी अजून याच्यामध्ये 1 कप पाणी घातले. एकदम परफेक्ट झाले, म्हणजे जास्त पातळ नाही, जास्त घट्ट पण नाही. आता चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार तुम्ही मीठ टाकून आता हे आपले कढीला थोडंसं, फक्त कढीला असं बबल येईपर्यंतच ठेवायचं, त्याला उकळी नाही फुटू द्यायची. जर उकळी फुटली तर ते दही आणि ते असं फाटल्यासारखं होतं आणि कढीचं जे मिश्रण आहे ते फाटलं जातं. त्याच्यामुळे फक्त ह्याला कढीला असं थोडंसं फुगल्यासारखी झाली ना की उतरून ठेवायची, उकळी नाही फुटू द्यायची कढीला. तर ही आपली अशा प्रकारे कढी तयार झालेली आहे. तर हा बघा, भात, कढी आणि शिरा हे मी ठेवलेलं आहे, असं ताट बनवलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला ही कशी वाटते तर चव दाखवते तुम्हाला. खूपच छान ही डिश तयार झालेली आहे. तर काल एकादश होती, द्वादशीला गोडधोड काहीतरी करण्यासाठी मी ह्या लापशीचा बेत घातलेला आहे. तर हे तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला आणि मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि मला कमेंट करून सांगा की लापशीचं ही जी डिश आहे, कढी, भात आणि लापशी, कशी वाटली ते मला तुम्ही नक्की सांगा. तर आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. ते बघा, शिरा घेतला, भात घेतला, हे दोन्ही मिक्स करून खायचं. याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, एकदम मस्त. आणि नंतर हे अशी चमच्यामध्ये कढी घ्यायची आणि मस्त आंबट तिखट अशा कढीचा चुरका मारायचा. आहा, क्या तर ह्या लापशी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करायची आणि कमी वेळेमध्ये कशी करायची हे तुम्हाला मी दाखवलं आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.